Purchase Bill Part 2. परचेस बिल डिलीट करणे. परचेस बिल काढून टाकण्यासाठी डिलीट की दाबा किंवा डिलीट बटनावर क्लिक करा. संबंधित डॉक्युमेंट संदर्भात काही व्यवहार झालेले असतील तर सदर डॉक्युमेंट काढून टाकले जात नाही. जसे खरेदी बिलातील प्रॉडक्ट विकला गेला असेल तर खरेदी बिल काढून टाकता येत नाही किंवा त्याची प्रिंट काढलेली असेल तर प्रिंट फ्लॅग काढून ते सिस्टीम मधून काढता येते. परचेस बिल कॅन्सल करणे. परचेस बिल कॅन्सल करण्यासाठी F6 की दाबा किंवा कॅन्सल या बटनावर क्लिक करा. रद्द झालेले बिल यादीतून निघून जात नाही, मात्र त्याचा स्टॉक आणि जमा खर्चातील संदर्भ मात्र निघून गेलेला असतो. रद्द केलेले डॉक्युमेंट ऑरेंज रंगामध्ये दिसते. रद्द केलेले डॉक्युमेंट पुन्हा मुख्य सिस्टीम मध्ये आणण्यासाठी F6 की दाबा. बिलामधील माहितीमध्ये बदल करणे. बिलामधील माहिती बदलण्यासाठी कंट्रोल आणि एंटर की प्रेस करा किंवा चेंज बटनावर क्लिक करा. हवे असणारे बदल करून सेव्ह बटनाला क्लिक करा. बिलामधील माहिती पाहणे. बिलामधील माहिती पाहण्यासाठी Alt V की एकत्र प्रेस करा किंवा व्ह्यू बटनाला क्लिक करा. यामध्ये माहिती सविस्तर पाहता येते, मात्र त्यात बदल करता येत नाही. बिल नंबर शोधणे. बिल नंबर शोधण्यासाठी F4 की प्रेस करा किंवा फाइंड या बटनाला क्लिक करा. डॉक्युमेंट इन्फॉर्मेशन पाहणे. डॉक्युमेंट इन्फॉर्मेशन पाहण्यासाठी डॉक इन्फो या बटनाला क्लिक करा किंवा Alt D की प्रेस करा. अकाउंटिंग व्हाउचर. यामध्ये निवडलेल्या डॉक्युमेंटचा कोणकोणत्या अकाउंट्सला इफेक्ट गेलेला आहे ते दिसते. बिल टू बिल रेफरन्स क्रिएटेड. यामधून बिलाचा राहिलेला बॅलन्स दिसतो. त्याचबरोबर परचेस बिलाच्या अगेन्स्ट पेमेंट केलेल्या व्हाउचरची माहिती मिळते. पेमेंट डिटेल्स. यामधून बिलाच्या अगेन्स्ट केलेले पेमेंट डिटेल्स पाहता येतात. हिस्ट्री. डॉक्युमेंटमध्ये काही बदल केल्यास त्या संदर्भात इत्थंभूत माहिती कळते. बिल चेंज केलेली डेट, टाइम, ज्या युजरने बिल चेंज केले त्याचे नाव, ज्या कॉम्प्युटरवरून बिल चेंज केले त्याचा IP ॲड्रेस आणि चेंज केलेले रिझन यामध्ये दिसते. याच विंडोमधून बिल चेंज करण्यापूर्वी या बिलाचे असणारे स्टेटस देखील पाहता येते. क्रिएशन इन्फो. डॉक्युमेंट तयार केलेल्या युजरचे नाव, डॉक्युमेंट कधी तयार केले आहे ती तारीख, वेळ, IP ॲड्रेस इत्यादीची माहिती मिळते. क्रेडिट नोट ॲडजस्टेड. बिलामध्ये ॲडजस्ट केलेल्या क्रेडिट नोट पाहण्यासाठी याचा उपयोग होतो. व्हॅट डिटेल्स. बिलामध्ये असलेल्या टॅक्सच्या प्रकारानुसार व्हॅटची विभागणी पाहण्यासाठी याचा उपयोग होतो. अकाउंट लेजर. यामधून संबंधित सप्लायरचे लेजर पाहता येते. चेकलिस्ट. नवीन खरेदी बिल भरल्यानंतर लेबल प्रिंट करण्यापूर्वी जबाबदार व्यक्तीने ते चेकलिस्टमधून तपासून पाहणे गरजेचे आहे. या विंडोमध्ये बिलामध्ये ॲड केलेले सर्व आयटम आणि त्यांची माहिती दिसते. परचेस बिल भरतेवेळी MRPची एंट्री केलेली नसेल तर या विंडोमधून देखील MRPची एंट्री करता येते. MRP फीड करण्यासाठी एंटर की प्रेस करा. परचेस रेटवर मार्जिन सेट करून विक्रीचा दर ठरवायचा असेल तर कर्सर MRP या कॉलममध्ये असताना टॅब की प्रेस करा. मार्जिन कॉलममध्ये प्रॉडक्टचे मार्जिन टाईप करा. मार्जिन टाईप केल्यानंतर त्याची MRP आपोआप कॅल्क्युलेट होईल. मार्जिन प्रत्येक वेळी सेट करण्याऐवजी सप्लायरच्या अगेन्स्ट मार्जिन पर्सेंट सेट केले असेल तर या ठिकाणी सेट केलेले मार्जिन आपोआप येईल आणि त्याची MRP देखील आपोआप कॅल्क्युलेट होईल. प्रॉडक्टच्या ॲट्रिब्यूट्समध्ये काही बदल करायचा असल्यास कंट्रोल A की प्रेस करा. हवे असणारे बदल करून ओके बटनाला क्लिक करा. ॲडजस्टेड परचेस ऑर्डर डिटेल्स. जर खरेदी बिलामध्ये
परचेस ऑर्डर ॲडजस्ट केली असेल तर त्याची सविस्तर माहिती यामधून पाहता येते. परचेस बिल स्टेटस रिपोर्ट, खरेदी केलेले प्रॉडक्ट विकले गेले आहेत की नाहीत याची सद्यस्थिती यामध्ये दिसते. रिपोर्ट पाहणे, स्क्रीनवर दिसणाऱ्या डॉक्युमेंट्सचा रिपोर्ट पाहण्यासाठी अल्ट टी की एकत्र दाबा. एकाच सप्लायरची बिले पाहणे, डॉक्युमेंट लिस्ट विंडोमध्ये एकाच सप्लायरची बिले पाहायची असतील तर अल्ट बी की एकत्र प्रेस करा किंवा सप्लायर वाईज बिल्स या बटनाला क्लिक करा. सप्लायरची यादी दिसेल. यामधून हवे असलेले नाव सिंगल क्लिक करून निवडा आणि एंटर की प्रेस करा. आता फक्त संबंधित सप्लायरचीच खरेदी बिले यामध्ये दिसतील. फिल्टर करणे, एखाद्या डॉक्युमेंटची यादी कोणत्याही रकान्याचा फिल्टर लावून पाहण्यासाठी F3 की प्रेस करा. सिलेक्ट फिल्टर कंडिशन विंडो ओपन होईल. यामध्ये रकान्याचे नाव निवडा. एंटर व्हॅल्यू मध्ये हवे असणारे नाव सिलेक्ट करा आणि ओके बटनाला क्लिक करा. आता यादीमध्ये फक्त सिलेक्ट केलेल्या मेमोचीच डॉक्युमेंट्स दिसतील. फिल्टर रिसेट करणे, लावलेला निकष काढून टाकण्यासाठी अर्थात यादी पूर्ववत पाहण्यासाठी अल्ट एल की एकत्र दाबा. आता सर्व डॉक्युमेंट्स निकषांशिवाय दिसतील. डॉक्युमेंट लिस्ट इयरली अथवा डेली पाहणे, लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स विंडोमध्ये डॉक्युमेंट उघडल्यावर बाय डिफॉल्ट पूर्ण वर्षाची बिले दिसावीत की एकाच दिवसाची बिले दिसावीत हे या पर्यायामधून ठरवता येते. जर काही प्रसंगी एकाच दिवसाचे बिल स्क्रीनवर दिसत असताना पूर्ण वर्षाची बिले पाहायची असतील तर अल्ट क्यू ही की प्रेस करा किंवा इयरली ऑब्लिक डेली या पर्यायावर क्लिक करा. यामधून एकाच दिवसाची किंवा पूर्ण वर्षाची बिले पाहता येतात. इन प्रोसेस बिल पाहणे, डॉक्युमेंट भरताना ॲक्मे इनसाइट प्रोग्राम थेट बंद झाल्यास किंवा डॉक्युमेंट नोडच्या मशीनवर भरले जात असेल तर अशी बिले इन प्रोसेसमध्ये दिसतात आणि ती वेगळ्या रंगामध्ये आलेली दिसतात. अशी इन प्रोसेस असलेली बिले पाहण्यासाठी F5 की प्रेस करा. इन प्रोसेस बिले बदलण्यासाठी किंवा काढून टाकण्यासाठी इन प्रोसेस हा लॉग इन आणि पासवर्ड वापरावा. विशिष्ट तारखेची खरेदी बिले पाहणे, लिस्ट ऑफ डॉक्युमेंट विंडोमध्ये 2 तारखांमधील डॉक्युमेंट्स पाहण्यासाठी F7 की प्रेस करा. डेट रेंज टाईप करून एंटर करा. आता फक्त या डेट रेंजमध्ये असणारीच खरेदी बिले स्क्रीनवर दिसतील. लिस्ट ऑफ परचेस बिल विंडो यामध्ये रकाना ॲड किंवा चेंज किंवा डिलीट करणे. लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स विंडोमध्ये नवीन रकाना तयार करता येतो. तसेच रकान्यात बदल करता येतात. रकाना काढूनही टाकता येतो. तसेच रकान्याची रुंदी कमी जास्त करता येते. यासाठी या विंडोमध्ये कंट्रोल डी की एकत्र दाबा. कॉन्फिगर डॉक्युमेंट लिस्ट ही विंडो ओपन होईल. नवीन रकाना तयार करण्यासाठी ॲड बटनाला क्लिक करा. कॉलम नेम यामध्ये रकान्याचे नाव निवडा. कॉलम हेडिंग यामध्ये संबंधित रकान्याचे यादीमध्ये दिसण्यासाठीचे नाव टाईप करा. विड्थ रकान्याची रुंदी टाईप करा. पिक्चर यामध्ये आपोआप घेतले जाईल. जस्टिफिकेशन इथे जस्टिफिकेशन सिलेक्ट करा. शो टोटल संबंधित रकाना रकमेचा असेल आणि त्याची एकूण रक्कम हवी असेल तर येस हा पर्याय क्लिक करा. सेट हॉटकी संबंधित रकाना फिल्टरमधून वापरण्यासाठी जर एखादी हॉटकी ठरवून घ्यायची असेल तर येस हा पर्याय निवडा आणि हॉटकीच्या यादीमधून हवी असलेली हॉटकी निवडा. सर्व माहिती भरल्यानंतर ओके बटनाला क्लिक करा. संबंधित रकाना ॲड झालेला दिसेल. चेंज एखाद्या रकान्याची माहिती बदलण्यासाठी चेंज बटनाला क्लिक करा. डिलीट एखादा रकाना काढून टाकण्यासाठी डिलीट की प्रेस करा. रकान्याचा क्रम बदलण्यासाठी ॲरो कीवर क्लिक करा. डॉक्युमेंटच्या यादीमध्ये केलेले बदल सेव्ह करण्यासाठी ॲप्लाय बटनाला क्लिक करा व ओके बटनाला क्लिक करा.
कॉन्फिगर डॉक्युमेंट लिस्ट ही विंडो बंद होईल. डॉक्युमेंट लिस्ट सॉर्टिंग करणे. डॉक्युमेंट लिस्ट स्पेसिफिक कॉलम वाईज सॉर्ट करायची असेल तर त्या कॉलम नेमवर माऊसने क्लिक करा. त्या कॉलमच्या व्हॅल्यूज प्रमाणे डॉक्युमेंट लिस्ट सॉर्ट झालेली दिसेल. सॉफ्टवेअरमध्ये दिसणारा लेबल नंबर आणि लेबलवर प्रिंट झालेला लेबल नंबर वेगवेगळा का दिसतो? मल्टिपल फर्म असल्यास सर्व कंपनीमध्ये लेबल नंबरची सुरुवात 1 नंबरपासून झालेली दिसते. संबंधित लेबल नंबरचा स्टॉक सर्व फर्ममध्ये असल्यास ज्यावेळी मल्टिपल फर्ममधील प्रॉडक्टचे एकत्र बिल केले जाते त्यावेळी संबंधित लेबल नंबर स्कॅन केल्यानंतर योग्य त्या फर्ममधील प्रॉडक्ट सिलेक्ट केला जावा यासाठी ॲक्मे इनसाइटने लेबलच्या प्रिंटवर कंपनी कोड प्रिंट करण्याची सुविधा दिली आहे. जसे कंपनी कोड 1 असणाऱ्या फर्ममधून लेबल प्रिंट करताना सॉफ्टवेअरमध्ये लेबल नंबर 48580 असा दिसतो, मात्र लेबलवर -1 48580 असा प्रिंट होतो. हाच लेबल नंबर कंपनी कोड 2 मध्ये असणाऱ्या फर्ममधून प्रिंट केल्यास -2 48580 असा प्रिंट होतो आणि कंपनी कोड 3 असणाऱ्या फर्ममधून -3 48580 असा प्रिंट होतो. बारकोड स्कॅन का होत नाही? प्रत्येक बिलामधील पहिला लेबल प्रिंट केल्यानंतर तो स्कॅन होतो की नाही ते चेक करा. प्रिंटरमध्ये लेबलचा रोल व्यवस्थित बसवला गेला नसल्यास बारकोडच्या काही लाईन्स लेबलच्या बाहेर प्रिंट झाल्यास असे लेबल स्कॅन होत नाही किंवा रिबन व्यवस्थित न बसवल्याने लेबल व्यवस्थित प्रिंट होत नाही आणि ते स्कॅन होत नाही. बारकोड खराब झाल्यास त्याची पुन्हा प्रिंट कशी काढायची? बारकोड खराब झाल्यास अशा बारकोडची पुन्हा प्रिंट काढण्यासाठी संबंधित बारकोड ज्या डॉक्युमेंटमध्ये आहे ते डॉक्युमेंट सिलेक्ट करा आणि F2 की प्रेस करून लेबल प्रिंट करा. लेबल नंबर कोणत्या डॉक्युमेंटमध्ये आहे ते पाहण्यासाठी Alt-N ही की प्रेस करून लेबल नंबर स्कॅन करा. बारकोड प्रिंट करताना फाईल नॉट फाउंड असा मेसेज आल्यास काय करावे? बारकोड प्रिंट करताना फाईल नॉट फाउंड असा मेसेज आल्यास सिलेक्ट केलेल्या प्रॉडक्टला योग्य ती PRN फाईल सेट करणे गरजेचे आहे. योग्य ती PRN फाईल सेट असल्यास दिलेल्या पाथवर संबंधित PRN फाईल उपलब्ध असणे देखील गरजेचे आहे. बारकोडची प्रिंट येत नसल्यास काय करावे? प्रिंट बटनवर क्लिक केल्यानंतर काहीही मेसेज न येता प्रिंट येत नसल्यास प्रथम प्रिंटर ऑन आहे का ते चेक करा. ऑन असेल परंतु रेड लाईट लागलेली असेल तर प्रिंटरमध्ये पेंडिंग प्रिंट्स असू शकतात. असल्यास त्या डिलीट करा आणि रेड लाईट लागण्याचे दुसरे कारण म्हणजे प्रिंटरमध्ये लेबलचा रोल किंवा रिबन नीट बसवलेली नसते. ते व्यवस्थित बसवून घ्या आणि पुन्हा एकदा प्रिंट द्या. तरी देखील प्रिंट न आल्यास संबंधित बारकोड प्रिंटर सिलेक्ट करून राईट क्लिक करा. प्रिंटर प्रॉपर्टीजमधून टेस्ट प्रिंट द्या. टेस्ट प्रिंट न आल्यास प्रिंटर इन्स्टॉल करताना USB केबल ज्या पोर्टला जोडलेली होती त्याच पोर्टला जोडलेली आहे का ते तपासून पहा. प्रिंटरची टेस्ट प्रिंट येत नसल्यास हार्डवेअर व्हेंडरशी संपर्क साधा. खरेदी बिलाची रक्कम आणि सॉफ्टवेअरमधील रक्कम एक समान येत नसल्यास काय करावे? खरेदी बिलाची रक्कम आणि सॉफ्टवेअरमधील निव्वळ रक्कम एक समान येत नसेल तर सॉफ्टवेअरमधील प्रॉडक्टचे परचेस रेट आणि परचेस क्वांटिटी बरोबर आहे का ते तपासून पहा. बिलामधील व्हॅटची अमाऊंट तपासून पहा. अमाऊंट एक समान नसल्यास प्रत्येक प्रॉडक्टचा व्हॅट टाईप तपासा. त्याचबरोबर बिलामधील व्हॅट हा डिस्काउंट वजा जाता येणाऱ्या रकमेवर लागला आहे की सूट वजा न जाता येणाऱ्या रकमेवर लागला आहे ते तपासून पहा आणि योग्य त्या फील्डमध्ये डिस्काउंटची रक्कम टाईप करा.